आजी हं. काय नाव आहे तुमचं? मंगल लक्ष्मण भोंग. तर तुम्हाला मारहाण कशाबद्दल झाली? तिथं आमच्या छत्रात राहायचं नाही, इथं लोटायचं नाही. हा. मग मी म्हणते की माझं हाय, मी लोटणार, मी राहणार. मग तू कशी राहते म्हणून शिना गेला पळत आणि दांडका आणून मला मारू शकलं त्याने. कोणी मारलं तुम्हाला? प्रकाश महादेव कुरकी. कोरके हं. तुमच्या शेजारी राहतो काय? समोरच आहे असं. बरं, कशाबद्दल वाद कशासाठी झाला नेमका? हे वाघ म्हणजे हे तर पहिल्यापासून मला म्हणतो तो इथं राहायचं नाही आमच्या छत्रात. तुम्हाला कसं मिळलं ती छत्र? आम्हाला सरकार कुंड मिळलंय, सगळं नावावर आमच्या, सगळं आमच्या नावावर झालंय. शेअर सुद्धा मी कमी केलाय, 7-12 झालाय, सगळं झालंय. मग धरणग्रस्ताचा दाखला आणून आदेश मिळून पुन्हा माझ्या नावावर झाले आणि पुन्हा नावावर होऊन पुन्हा शेअर कमी केलाय मी. त्यांचं म्हणणं आहे की ते सगळं तुमच्या नावावर असताना सुद्धा तुमचा त्यांच्याशी वाद कशामुळे होते किंवा त्यांनी का तुमच्याशी वाद ते म्हणतात की आमचं बाबा हे आमचं क्षेत्र आहे, तुमचे जरी प्लॉट पडला असेल तर ते अतिक्रमण आहे, सरकारने आमच्यावर केलं. तुमच्याकडे त्याचे उतारी आहेत ना सगळे? हाय की आम्ही देते बरं, याबद्दल काय पोलीस काय तक्रार वगैरे केली का? केली की जाऊन, कारण माझी आधी जाऊन तिथं तक्रार दिली की मी लाचबुकी केली, तिला जास्ती हाणलं नाही म्हणून. हे डोकं फुटलं की तुमचं? आणि डोकं पडले 3 टाक पडले की. आणि ह्या पाटकाडाला ही सगळं कातड आले काठीला, त्याच्या इळूचा दांडका या एवढं मोठं. ह्याबद्दल तुम्ही काय ह्यांना कशी मदत केली? मी ब्रह्मदेव ज्ञानदेव आरकिले, बरं का, मी ब्रह्मदेव ज्ञानदेव आरकिले पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. मी धरणग्रस्त संघटनेचा, शेतकरी सेना धरणग्रस्त संघटनेचा पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. तर मी सगळ्या धरणग्रस्ताला प्रयत्न करतो सहकार्य करण्यासाठी. तर ह्या म्हातारीला 75 साली कब्जा मिळून ती 75 पासून राहते. 7-12 तिच्या नावावर आहे. कोणत्या गावचा? सुगाव बोशे. आणि ती 75 पासून तिथं राहते. तिच्या नावावर 7-12 आहे. तिला मुलगा नाही, सून नाही, मालक नाही, कुणीही नाही, एकटीच आहे. आम्ही धरणग्रस्त तिला सहकार्य करतो. तर ह्यांचा काही संबंध नाही. आता मोजणी झाली आहे, मोजणीत सुद्धा आमच्या हद्दीत आलंय. ही मोजणी करत नाही ती, आणि हिला दम देण्यासाठी किंवा इथनं जावा म्हणून तिला असं हानमार करतात. तर आम्ही असं ठरवलं, आता हिला मारलंय. ही मारल्यावर पोलीस स्टेशनला गेली. पोलीस स्टेशनच्या ही जायच्या अगोदर तिथं आरोपी गेले आणि त्यांनी सांगितलं आम्ही तिला काट्याने मारलंय, लाताने मारलंय. तिला 3 टाक पडलेत आणि त्यांनी खोटी पोलिसांनी तिची लाताबुक्याने मारले म्हणून एनसी घेतले. ही डोकं फुटलेलं, टाक पडलेलं त्यांनी काही घेतलं नाही. तर पोलिसांनी तिच्यावर अन्याय केलाय. तर या पोलिसांची सुद्धा चौकशी व्हायला म्हातारी बद्दल नाही झाली चौकशी. आम्ही 23 तारखेपासून आंदोलन करणार आहे हिच्या विरोधात. पोलिसांची नाही चौकशी झाली, हिला कसं मारलंय ह्याची पूर्ण चौकशी करावा आणि त्या पोलिसावर कारवाई करावा, कुणी हिची नोंद घेतली ती का. तर हिला कोण नाही म्हणून आम्ही सारखं चालू आहे, आमचा मिटिंगा चालू आहे. आम्ही प्रांत साहेबाला सांगितलंय, मोजणी आपली सांगितलंय, पुनर्वसन अधिकाऱ्याला सांगितलंय, अप्परला सांगितलंय. जर या पोलिसाची नाही चौकशी केली तर 23 तारखेपासून आम्ही 20 ते 30 लोक घेऊन या म्हातारी बरोबर प्रांत ऑफिसला आंदोलन करणार आहे, बेमुदत ठिय्या आंदोलन करणार आहे. तर ह्याची लवकरात लवकर चौकशी व्हावा आणि त्या पोलिसावर आधी कारवाई व्हावा. इतकं म्हातारी वयस्कर म्हातारीला मारलंय आणि पुन्हा ती पोलीस म्हणतो तुला काहीच मारलं नाही म्हणून तिला हाकलून लावलं माघारी. यांची नोंदवून घेतली, त्याला लाथबुक्याने मारले म्हणून.